मुळात सगळेच पक्षांमधल्या नेत्या कदाचित इकडे शिव्या खातात, टीका टिप्पणी सहन करतात, पण त्यांचा तिकडे वर चष्मा चालतच नाही. जिकडे महिला अध्यक्षाला तिकीट वाटपामध्येच रोल दिलेला नसतो, महिलांना फारशी तिकीटच वाटप होत नाहीत, तिकडे त्या बोलणार काय आणि करणार काय, कारण त्या बाबतीत सगळे पक्ष हे एकाच पक्षाचे आहेत, पुरुष पक्षाचे आहेत. मी पुन्हा एकदा मयुरीकडे जातो. मयुरी, या निमित्ताने विचारायचं, हा जो सगळा राजकीय वरचष्मा या हगवणे कुटुंबियांचा दिसतोय, ज्याचा त्यांना काय तुम्ही म्हणाला तसा माज होता, असे कोणी राजकारणी घरी यायचे का? त्यांच्याकडे खरंच अशी पदं होती का? व्यवहार काय चालायचे? सोर्स ऑफ इन्कम काय होतं? सोर्स ऑफ इन्कम म्हणजे जे शशांक हगवणे वैष्णवीचे पती जे होते हो, त्यांचे जीसीपी पॉकलँड वगैरे हे होते. आणि प्लॉटिंग जे असतं म्हणजे जागेचे जे प्लॉटिंग करून जागा विकणे, जागा खरेदी करून विकणे वगैरे, त्यांचा सोर्स ऑफ इन्कम म्हणजे तितकाच पाहिलेला आहे मी. मयुरजी, तुमच्याकडे सुद्धा अशी पैशाची वगैरे मागणी होत होती का? आता तुम्ही तुमच्या म्हणता की नवऱ्याने सहकार्य केलं, पण सासू सासऱ्यांकडनं हा दबाव असायचा किंवा शशांकडून? मागणी नव्हती, पण कारण की म्हणजे माझं पाठबळ नाही आहे अजिबात, म्हणून माझ्या लग्नामध्ये माझ्या आईनी थोडाफार खर्च देऊन उचलून लग्न जे दिलं होतं आणि हगवणे कुटुंबाने ते करून घेतलं होतं लग्न, कारण की त्यांचे खूप खूप मोठे नेते वगैरे येणार होते. मग त्यांना ते छोटं लग्न मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतःच ते मोठं लग्न करून घेतलं होतं. त्याच्यानंतर जो लग्नामध्ये जो खर्च झालेला आहे तो माझी नणंद आणि माझे जे दीर आहेत ते म्हणजे वारंवार काढून दाखवायचे की माझ्या बापाने 2 कोटी रुपये खर्च केलेला आहे. म्हणजे इव्हन ते चौकीत म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये असून सुद्धा म्हणजे जी करिश्मा हगवणे आहे ती कायम तिथं बोलायची की माझ्या बापाने 2 कोटी रुपये खर्च केलेला आहे यांच्यासाठी वगैरे, नाही का, असं ते कायम मला बोलून दाखवायची. किंवा आम्ही म्हणाल तसं वागलं पाहिजे, आम्ही तुला करून आणली आहे, असं या प्रकारे. आणि ज्या चांदीच्या मूर्ती आहेत त्यांची मागणी आम्हाला. मयुरी, यामध्ये जसं तुम्ही शशांकचं सांगितलं तसं सासऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत काय होता? नाही, त्यांचा काहीच नव्हता. आणि एक इकडे मयुरीची एक प्रश्न असा पडतो की या प्रकरणामध्ये तुमच्या नवऱ्याबद्दल ना कधी वैष्णवीने काही तक्रारी केलेल्या आहेत किंवा कोणाशी काही बोललेली आहे? तुमचा तर प्रश्नच नाही, तुम्ही तर म्हणताच आहात की त्याच्यामुळे तुम्ही माहेरी परत येऊ शकला. मग तुमच्या नवऱ्याने सासऱ्यांबरोबर जाणं जर का टाळलं असतं तर जास्त बरं झालं नसतं का? आज कारण नसताना या प्रकरणात जी काही होते, मला माहिती आहे त्या तुमच्या नवऱ्याचा कसा अनुभव राहिलेला आहे, पण यामध्ये आता शशांक अटकेत आहे, आई अटकेत आहे आणि नणंद अटकेत आहे, सासरा आणि तुमचे पती मात्र ॲब्स्कॉन्डिंग आहेत. काय झालं नेमकं? नक्कीच मी सांगेल याच्यामध्ये की आता स्वतःचे आई वडील जर मुलाला इतके त्रास देत असतील की म्हणजे त्याचं खाणं पिणं बंद करत असतील किंवा बाहेर जर व्यवहार बसत असतील तर ते कॅन्सल करत असतील, मग आम्हाला इन्कम सोर्सच नाही ना कुठे. आणि त्याच्यानंतर आम्ही हे पण सोडून दिलं होतं, मध्ये मध्ये त्यांनी राजकारण पण सोडून दिलं होतं, ते राजकारण पण करत नव्हते की म्हणजे तिथं आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये सगळं झालं होतं की जे काय माझ्यासोबत वागलेत सासरे म्हणा दीर म्हणा, त्याच्यानुसार ते पण मध्ये मध्ये जे बंद झाले होते करायचे. पण हे स्वतःहून माझ्या मिस्टरांशी बोलायचे, तू आमच्यामध्ये ये, नाही का, आम्ही तुला हे सगळं मिळवून देऊ, आमच्या हातात आहे ते. किंवा ते ऑफिस जे आहे आमचं राष्ट्रवादीचं ते पण तिथं पण ते जात नव्हते, यांनीच म्हणजे नाही का, चल तू तिथं जात जा, आम्ही तुला हक्काचं देणार आहे वगैरे, हे नंतर त्यांनी चालू केलं असं. आणि मग त्याच्यानंतर मग माझे मिस्टरांना कुठंच म्हणजे हे म्हणजे इन्कम सोर्सच नाही, तर मग त्यांच्याकडे जाणं त्यांना म्हणजे भागच पडलं म्हणून थोडक्यात. आणि मी वारंवार सारखं म्हणायचं त्यांना की तुम्ही नका फिरत जाऊ की सासऱ्यांसोबत, पण असं होतं ना की मी ही आई वडिलांपासून तोडतीये वगैरे, पण का तोडतीये आई वडिलांपासून? तेवढे तुम्ही आम्हाला त्रास, म्हणजे एका सुनेला तेवढा तुम्ही त्रासच दिलेला आहे म्हणून. हा मयुरींचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण होत असताना कदाचित प्रेक्षकांचा असा समज होऊ शकतो की सगळं